शेठ जमनालाल बजाज यांना राय बहादूर ही किताबत पदवी ब्रिटिशांनी दिली. त्यांचं राज्य होतं ना त्यावेळी, गुलाम होतो आपण. बजाजना खूप आनंद वाटला की आपल्याला पदवी मिळाली मोठी. मग ते महात्मा गांधीजींकडे गेले, नमस्कार केला. गांधीजींपर्यंत गोष्ट तर कळलेलीच होती, पोचलेलीच होती. हे बघा म्हटले, सर्टिफिकेट मला राय बहादूर दिलेलं आहे, पदवी. गांधीजी मिश्किलपणे म्हटले, मग काय राय बहादूर? आणि मग हळूच म्हणाले, थोडं सावध राहा आता. का? कारण अपमान आहे ना, अपमान ह्याच्यापेक्षा मान जास्त डेंजर असतो. गांधीजी म्हणाले, अपमान सहन केलेला मनुष्य ठीक एक वेळ राहतो, पण ज्याला सन्मान मिळाला आहे तो बिघडायची शक्यता जास्त असते. त्यामुळे बाकी मला काय म्हणायचं नाही, थोडा विचार करा. जमनालाल बजाज मोठे उद्योगपती होते, चिंतक, विचारवंत सुद्धा होते. त्यांनी चक्क ती किताबत परतच देऊन टाकली. मान सन्मानविषयी बोलताना गांधीजींच्या संदर्भातला अजून एक कथा आहे. गांधीजींनी विनोबाजींना एक पत्र लिहिलं. त्यात असं लिहिलं, तुम्ही भारतातले सर्वश्रेष्ठ संत आहात. विनोबाजींना हे पत्र मिळालं. ते विनोबाजी योगायोगाने एका सभेमध्ये होते. खूप त्यांचे शिष्य तिथे एकत्र आलेले होते आणि विनोबाजींना ते पत्र बघितलं. त्यांच्या एका बाजूच्या कार्यकर्त्यांनी ते वाचून दाखवलं. विनोबाजींनी ते पत्र वाचलं, सगळ्यांनीच ऐकलं पत्र. ते पटकन विनोबाजींनी ते पत्राचा कागद चक्क फाडून टाकला. लोक एकदम विचारात पडले, अरे हे काय झालं? राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, सगळ्यांचा आदर्श, त्यांनी पाठवलेलं पत्र विनोबाजींनी फाडलं. हे एक दोघं जण व्यक्त झाले, हे काय झालं? एकाने विचारलं उभं राहून की तुम्ही महात्माजींचं पत्र फाडलं, हा अपमान नाही झाला? ते म्हटले, नाही अपमान नाही झाला, पण हे पत्र फाडायची गरजच होती. का म्हटले? एकतर म्हटले, मी सर्वश्रेष्ठ संत नाही जगातला किंवा भारतातला. हे जे बापूजींनी लिहिलं हे अतिशय खोटं लिहिलेलं आहे. माझ्यापेक्षा 51 सरस असे संत या देशामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जर मी खरं मानलं, हा सन्मान जर मी स्वीकारला सहजपणे, तर मी बिघडण्याची शक्यता जास्त आहे. आणि तिसरं, हा कागद फाडण्याचं कारण, हा कागद जर माझ्या ठेवला तर काही वेळाने मला परत वाचायचा मोह होईल. स्तुती कुणाला नको आहे, परत परत मला हेच पत्र वाचायचा मोह होईल, हा कागद वाचायचा मोह होईल. आणि न जाणे मी ते गृहीतसुद्धा धरून हळूहळू बसेन. नमस्कार. मान सन्मानाच्या या ज्या कथा आहेत ह्या आपल्याला धडा शिकवतात की अपमानापेक्षा सन्मान जास्त डेंजर आहे. सन्मान स्वीकारत असताना आपण खूप सावध राहायला पाहिजे, सावधगिरीने तो स्वीकारला पाहिजे. नमस्कार. शेठ गोशाळा, रत्नागिरी, मंडणगड मधून मी सचिन शेठ.